आपल्याला जो बोंबील फ्राय करायचे असतील तर हे अशा प्रकारे आपण कोलून घ्यायचे. त्यांचा मधला काटा काढून घ्यायचा कैचीच्या साह्याने आणि पंख गबड वगैरे काढून घ्यायचं. तर आपण इथे बोंबील कट करून स्वच्छ धुवून घेतले. तर आता आपण फ्राय करायसाठी बोंबील घेतलेले आहेत आणि पीसेस घेतले आपण ते करीसाठी घेतलेले आणि असे खोलून घेतलेत ना ते आपण फ्राय करणार आहोत. इथे आपण अर्धा टीस्पून हळद लावून घेतली, 1 टीस्पून आगरी मसाला लावला, ½ टीस्पून धणा पावडर लावली, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर लावली, अर्धा टीस्पून मीठ लावून घेतलं, चिंचेचा लिंबा एवढा गोळा घेऊन पाण्यामध्ये कोळून घेतलाय. आता चिंचेची जी प्युरी बनले ती मी टाकून घेते. आता हे सर्व मसाले छान चोळून घेऊया. आता बोंबलाला मसाला लावून अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवूया. आता तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर बोंबलाला किती पाणी सुटलंय. आपण हे पाणी काढून घेणार आहोत आणि बोंबील चांगले पिळून त्याचं जे शिल्लक राहिलेलं पाणी असेल ते काढून घ्यायचं आणि बोंबील साईडला ठेवायचे. अशा प्रकारे आपण सर्व बोंबलाचं पाणी काढून घेतलंय आणि आता आपण त्याला मसाला लावूया. आपण इथे अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली, 1 टीस्पून आपण आगरी मसाला लावला, मीठ लावलेलं पाणी जे होतं ते आपण काढून घेतलं मगाशी, म्हणून अर्धा टीस्पून आपण परत मीठ लावून घेतलं. 1 टेबलस्पून आपण आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून घेतली. आता बोंबलाला कोट करण्यासाठी आपण इथे पीठ घेतलंय. इथे आपण 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून आपण बाजरीचं पीठ घेतलंय आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलाय. अर्धा टीस्पून आपण आगरी मसाला आणि अर्धा टीस्पून मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून आपण मीठ घेतले. आता ते छान मिक्स करून घेऊया आपण आणि त्यात मसाल्यामध्ये म्हणजे त्या पावडरमध्ये आपण कोट करून बोंबील फ्राय करून घेऊया. आता पटापट आपण बोंबील कोट करून छान तेलामध्ये सोडून घेऊया. आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि छानपैकी फ्राय करून घेऊया.
अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असं बोंबील फ्राय करून घेतलं. आता बघा माझे बोंबील मस्त फ्राय झालेले आहेत. बघा किती कुरकुरीत फ्राय झालेत, एकदम क्रिस्पी असे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.